हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक हेतूने बनवत आहे. याला कोणीही सल्ला किंवा शिफारस समजू नये. ट्रेडिंग हे स्वतः अभ्यास करून स्वतःच्या जबाबदारीनेच करणे ही नम्र. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा पण व्हिडिओ याच्या अगोदरचा व्हिडिओ सारखा एकदम सिंपल असणार आहे, एकदम सोपी असणार आहे. कुठल्या एका इंडिकेटरचा आपण वापर न करता आपण या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून एक चांगलं बेस्ट इंट्राडे ट्रेडिंग सेटअप आपण काढू शकतोय. आणि आजच्या ह्या स्ट्रॅटेजीसाठी आपल्याला टाइम फ्रेम वापरायचा आहे 5 मिनिटाचा आणि निफ्टीचा इंडेक्स चार्ट घेतलेला आहे. बाकी तुम्ही पण याच्यावरती अभ्यास मात्र नक्कीच करावा. तर स्ट्रॅटेजी एकदम सोपी आहे. सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, टाइम फ्रेम 5 मिनिटावरती हे प्रत्येक कॅन्डल जे आहे ते 5 मिनिटाचे असणार आहे, बरोबर का. 5 मिनिटाच्या प्रत्येक कॅन्डलवरती आपल्याला काय करायचं आहे, दररोज सकाळी 10 वाजता, म्हणजे आता तुमच्या समोर इथं कर्सर ठेवून दाखवेनच मी. आता इथं दररोज सकाळी 10 वाजता म्हणजे काय, हे कॅन्डल आता इथं खाली तुम्ही बघू शकताय, दररोज सकाळी 10 वाजता हे जे कर्सर दिसतंय हिरव्या कलरचं ग्रीन कॅन्डल, तर दररोज सकाळी 10 वाजताचा हा जो 5 मिनिटाचा कम्प्लीट कॅन्डल आहे, तो कॅन्डल बनल्यानंतर ना आपल्याला त्या कॅन्डलचा हायला मार्क करून घ्यायचा आहे आणि त्याच कॅन्डलला पुन्हा एकदा लोला पण मार्क करून घ्यायचा आहे. म्हणजे सिंपल काय सांगायचं म्हणलं तर हा जो तुमच्या समोर 5 मिनिटाचा कॅन्डल दिसतोय हिरवा कलरचा मोठा कॅन्डल, त्या कॅन्डलला हाय लो मार्क करून घेतल्यानंतर ना आपल्याला काय करायचं, त्या कॅन्डलच्या हायवरती ब्रेक केल्यानंतर ना, ब्रेक म्हणलं तर पण फक्त वीक नाही आली पाहिजे, प्रॉपर अशा प्रकारचं क्लोज किंवा अशा प्रकारचं कन्फर्म क्लोज असं झालेलं पाहिजे कॅन्डल क्लोज. आणि जर खाली ब्रेक केला आणि खाली अशा प्रकारचं जर क्लोज केलं कॅन्डल, तरच आपल्याला काय करायचंय, खाली क्लोजला इथं बाईंग पुट साईडला आणि वरती जर क्लोज केलं तर वरती कॉल साईडला बाईंग करायचं आहे. जर आपण समजूया या ठिकाणी मी काय करतोय, एक लॉंग पोझिशनचं या ठिकाणी टूल वापरतोय. जर सपोज करूया आपण या ठिकाणी आपण इथं एंट्री केली, बरोबर, या कॅन्डलवरती, त्याच्या अगोदरचं कॅन्डल जे आहे किंवा ज्या कॅन्डलवरती एंट्री करतो आपण त्या कॅन्डलच्या लो वरती आपल्याला काय करायचं, अशा प्रकारे एस एल लावायचं आहे आणि टार्गेट आपल्याला घ्यायचं आहे 1:1 आणि 1:2. किंवा तुम्ही जर एस एल ट्रेलिंग तुम्हाला जमत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त एस एल ट्रेल करून पुढचे टार्गेट पण घेऊ शकता. या ठिकाणी बघू शकता तुम्ही 1:4.25, म्हणजे जवळपास 4 पटीने या ठिकाणी आपल्याला टार्गेट बघायला भेटत आहे. जर आपण बघितलं एस एलचं प्रमाण इतकं छोटं आहे, इतकं छोटं, आणि टार्गेट बघू शकता इतकं मोठ्या प्रमाणात आपल्याला टार्गेट मिळालेलं आहे, बरोबर का. तर हे झालं एक सिंपल पहिलं हे. आता तुम्ही फक्त स्टेप बाय स्टेप मोजून घ्या, मी किती ट्रेड दाखवतोय आणि त्यामध्ये किती एस एल हिट झाले आणि किती टार्गेट हिट झाले हे तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगावं. तर पहिलं ट्रेड दाखवलेलं या ठिकाणी सेटअप, आणि त्यामध्ये आपल्याला एक सक्सेस या ठिकाणी ट्रेडिंग सेटअप मिळालेला आहे. तर पहिल्या याच्यामध्ये आपण एक पास झाले. आता दुसरं आपण जसं चेक करतो किती दाखवलं, त्यामध्ये एस एल किती हिट झाले आणि टार्गेट किती हिट झाले हे तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगावं. आता इथं 14 तारखेचं 10 वाजताचं कॅन्डल, आता कुठला आहे तर लाल कलरचा आहे, तुम्हाला दाखवतो कॅन्डल पण कुठला आहे तो पण. तर इथं बघू शकता आपण 14 तारखेचं लाल कलरचा हा कॅन्डल आहे 10 वाजताचा. त्या कॅन्डलच्या आपण काय केलंय, हाय आणि लोला मार्क केलंय आणि त्याच्या लोला इथं ब्रेक केलेलं आहे. जसं की इथं कर्सर दिसत तुम्हाला निळा कलरचा पॉईंट, हे खाली क्लोज म्हणलो मी, प्रॉपर क्लोज किंवा वरती प्रॉपर क्लोज. आता इथं खाली प्रॉपर क्लोज केलेला आहे, त्या सपोर्टच्या खाली म्हणजे निळ्या लाईनच्या खाली, जे आपण निळा लाईन सपोर्ट म्हणून ड्रॉ केलंय लोला, त्याच्या खाली क्लोज केलं. मग इथून आपली एंट्री त्याच कॅन्डलच्या हायवरती आपण काय करणार, एस एल लावणार इथं आणि टार्गेट खाली इथपर्यंत आलेलं आहे, पण किती कॅन्डलमध्ये आलेलं आहे ते पण बघणं गरजेचं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं ज्या कॅन्डलवरती आपली एंट्री झाली इथं, त्यानंतर 5 मिनिट, 10 मिनिट ते 15 मिनिट. आता 15 मिनिटांमध्ये ह्याला जर बघितलं आपण, म्हणजे डायरेक्ट 1:2.79, म्हणजे जवळपास 2.5 पटीने या ठिकाणी टार्गेट आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे जवळपास आता जर बघितलं आपण 15 पॉईंटचा स्टॉप लॉस, जसं इथं तुम्ही बघू शकताय 15 पॉईंटचा स्टॉप लॉस लागलेला आहे आणि टार्गेट बघू शकता 43 पॉईंटचा, बरोबर का. तिप्पट या ठिकाणी तुम्हाला टार्गेट या ठिकाणी दुसरं पण दिलेलं आहे. तर हे पण झालं दुसरं. आता बघूया आपण अजून तिसरं. ह्याच्यानंतर 14 तारीखच्या अगोदर 13 तारीख 10चा कॅन्डल, हा हिरवा कलरचा कॅन्डल आहे, जो की इथं मी लावतो याच्या लो वरती आणि याच्या हाय वरती. तुम्हाला सिंपल दिसत असेल
तर हा जिथं कर्सर दिसतोय तो 10चा कॅन्डल आहे हिरवा कलरचा, बरोबर का. हा मोठा कॅन्डल हिरवाचा, त्याच्या बाजूला इथं या कॅन्डलने क्लोज केलेला आहे, बरोबर. जर इथून एंट्री केली आणि खाली जर आपण स्टॉप लॉस लावलं तर वरती टार्गेट बघू शकतो इथपर्यंत आहे, बरोबर, इथपर्यंत आहे. आणि शक्यतो टार्गेट बघू शकता तुम्ही 1.5 पटीने या ठिकाणी टार्गेट आहे. आता बऱ्याच जणाला असं पण वाटेल, तुम्ही असा पण प्रकारे याचा विचार करू शकता की बरेच जण वाटेल या टार्गेट या कॅन्डलवरती आपण एंट्री केलं त्याच कॅन्डलचा लोला एसल लावायचा आहे का. तर ते कसं आहे, प्रॉपर एसल त्याला म्हणत नाही आहे. प्रॉपर एसल जर तुम्हाला लावायचं असेल तर ज्या 10 वाजताच्या कॅन्डलचा आपण हाय लो मार्क करतोय त्याच कॅन्डलच्या लो वरती जर आपण एसल लावलं तर मार्केट इथपर्यंत आलेलं आहे, पुन्हा याच्यानंतर वरती जाऊन टार्गेट दिलेलं आहे. तर याचा पण तुम्ही नक्कीच अभ्यास करावा, कारण की अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. मी फक्त दाखवतोय म्हणून अशाच प्रकारे घडते असं पण काय होणार नाही आहे. आणि हे जर तुम्ही ट्रेंडनुसार जर मार्केट जर समजा अप साईडलाच आहे आणि वरच्या साईडलाच ब्रेक केलं, हाय लो मार्क केल्यानंतर हायलाच ब्रेक केलं तर आपण अप साईडला मार्केट असेल तर कॉल शेडच्या ट्रेडमध्ये चांगल्यात चांगला आपल्याला रिझल्ट बघायला भेटेल. तर हे झालं तिसरं. तुम्ही नक्कीच कॉमेंट करून सांगा की किती ट्रेड झाले, किती मध्ये आपण सक्सेस झालोय. आता या ठिकाणी इथं आहे हे 10चा कॅन्डल, बरोबर. हे हिरव्या कलरचं दाखवतोय मी कुठला आहे. हे हिरव्या कलरचा 10चा कॅन्डल, जसं की इथं आपण बघू शकतो हे कर्सर ठेवलेलं. आता वरती इथं वीक सोडलेला आहे, एंट्री मारायचं का नाही आहे. इथं वीक सोडलेला आहे, एंट्री मारायचं का नाही आहे. खाली इथं पण वीक सोडलं, एंट्री मारायचं का नाही आहे. इथं पण नाही आहे. मग एंट्री कधी मारायचं, ज्या वेळेस प्रॉपर असं क्लोज होतो. इथं जे लाल कलरचं दिसतंय क्लोज झाल्याबरोबर तिथं एंट्री आणि त्या कॅन्डलच्या हाय वरती किंवा जे वरचं हाय असणार आहे 10च्या कॅन्डलचं किंवा त्याच्या अगोदरचं, या तिन्हीमध्ये तुम्हाला अभ्यास करायचा. म्हणजे समजेल तुम्हाला की एसएल कुठं जास्त, कुठल्या स्टेजला, कुठल्या लेवलला जास्त एसएल हिट होतात हे तुम्हाला समजून येईल अभ्यास केल्यानंतर. आणि इथं पण बघू शकता टार्गेट इथपर्यंत गेलेलं आहे. हे पण जवळपास 3 पटीने टार्गेट दिलेलं आहे. तर याच्या अगोदर 12 तारखेच झाल्यानंतर 11 तारखेचं बघूया आपण. बारा तारखेनंतर 9 तारखेला आहे, म्हणजे मधल्या सुट्ट्या आहेत शनिवार रविवारच्या. त्यानंतर पुन्हा 10चं हे 9 तारखेचं आपण बघणार आहे. या ठिकाणी 10 वाजताचं कॅन्डल तर कुठला आहे, हा लाल कलरचा आहे. ह्याच्या हाय आणि लोला आपण काय केलं, मार्क केलं. ब्रेक वरच्या साईडला केलंय का, तर मुळेच केलेलं नाहीये. ब्रेक कुठं केलेला आहे तर इथं खाली बघू शकतो, इथं केलंय. हे 10चं लाल कलर कॅन्डल आणि खालच्या साईडला ब्रेक केलं, इथून आपली एंट्री आणि वरती जर एसएल आपण इथं प्रॉपर लावलं तर एसएल पण आपला हिट झालेलं नाहीये. पण टार्गेट मात्र खाली जर तुम्ही बघितलं खूपच मोठं या ठिकाणी टार्गेट आपल्याला बघायला मिळालेलं आहे, बरोबर का. जवळपास 4 पटीने टार्गेट या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. हे बघा, पण आपल्याला तितकं मोठं टार्गेटला जायचं नाहीये. आपल्याला स्कॅल्पिंगच्या हेतूनेच आपल्याला शॉर्ट मध्ये काय ट्रेड करता येईल तशाच प्रकारे आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आता हे 10चं कॅन्डल इथं लाल कलरचा, हे बघा, हाय लो मार्क केलं, शॉर्ट पोझिशन इथं लावलं, ओपन केलं, खाली ब्रेक केलं. हे 10चं कॅन्डल, 10 वाजून 5 मिनिटाचं दुसरं कॅन्डल. त्याच्या हायवरती इथं काय केलं आपण, एसएल लावलं आणि खाली टार्गेट बघू शकताय इथपर्यंत गेलेलं आहे. 1:4. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला जेवढं पण दाखवलंय ते जवळपास 3 ते 4 पटीने अशा प्रकारे या ठिकाणी टार्गेट दिलेलं आहे. तर आपण कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये इंडिकेटर वापरलेलं नाही, ना कुठलं जास्त डोकं लढवलेलं आहे, ना काहीच नाही आहे. एकदम सिंपल स्ट्रॅटेजी, फक्त 10चा कॅन्डल पकडायचा, हाय लो मार्क करायचं, ज्या साईडला ब्रेक करेल त्या साईडला एंट्री करायचं कॉल अथवा पुट मध्ये, आणि त्याच कॅन्डलच्या हाय किंवा लोला आपण एसएल लावणार. हाय ब्रेक केला लोला एसएल, लो ब्रेक केला हायला एसएल. कॅन्डल खूप मोठा असेल तर त्यामध्ये आपण ऍडजस्ट करायचं आहे. आपण जेवढं झेपू शकतोय तेवढ्याच प्रकारचं एसएल आणि रिस्क पण आपण स्वतःच्या मर्जीनंच घ्यायचं आहे. कारण व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने बनवतोय. बाकी तुमची मर्जी, तुमची जबाबदारीनंच याच्यावरती रिसर्च, अभ्यास, अनालिसिस करूनच तुम्ही तुमच्या स्वतःच्या जबाबदारीनेच ट्रेडिंग करावा, ही नम्र विनंती. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आवडलेला असेल तर अशाच प्रकारची येणारे पण पुढचे व्हिडिओ बघायचे असेल
तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा, ज्याच्यामुळे सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही या व्हिडिओतून काहीतरी शिकचाल, आनंद घेचाल अशी मी अपेक्षा करून भेटतोय तुम्हाला मी पुढच्या एका नवीन टॉपिक सोबत एका नवीन असंच सोप्या पद्धतीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.